गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं सोमवारी रात्री दादरमधल्या निवासस्थानी निधन झालं। त्या 84 वर्षांच्या होत्या। दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी रवींद्र नाट्य मंदिरात ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल। किशोरीताईंचा जन्म मुंबईमध्ये 10 एप्रिल 1932 साली झाला। आई प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर यांच्यामुळे घरातच त्यांना गायन कलेचा समृद्ध वारसा मिळाला होता। वडील माधवदास भाटिया यांनीही त्यांना प्रोत्साहन दिलं। ख्याल गायकीबरोबरच ठुमरी भजन गायनामध्ये किशोरीताईंनी भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये आपल्या शैलीची मुद्रा उमटवली। मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं। त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते। इसवी सन 1992 मध्ये त्यांचं निधन झालं। किशोरीताईंना 2 मुलं आहेत। त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या। किशोरीताई यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल पद्मभूषण 1987 आणि 2002 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं। कला क्षेत्रातील मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कारही त्यांना मिळाला होता। 1950 च्या दरम्यान किशोरीताईंनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला प्रारंभ केला। 1991 मध्ये दृष्टी या हिंदी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलंय। कंठ संगीतावर वर्षानुवर्ष कठोर तपश्चर्या, सराव तसंच अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचं गाणं कसदार झालं। त्यांनी देशोदेशी संगीत कार्यक्रम केले। अगदी आत्तापर्यंत त्या गात होत्या। काही दिवसांपूर्वीच दिल्लीच्या कमानी ऑडिटोरियममध्ये त्यांनी विलक्षण मैफिल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं। मैफिल झाल्यावर रसिकांचा टाळ्यांचा कडकडाट थांबेना तेव्हा त्यांनी पुढे येऊन रसिकांना अभिवादन केलं आणि मला बोलवा मी पुन्हा येईन असं वचन दिलं। त्या शेवटपर्यंत संगीतात रममाण होत्या। त्यांनी स्वरार्थ रमणी राग रस सिद्धांत हा संगीतशास्त्रावरचा लेख लिहिला। शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला। एका युगाचा अस्त त्यांच्या निधनानं झालेला आहे आणि कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असे सर्रास वापरले जाणारे शब्द आज या निधनाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतायत। दुपारी 4 वाजता किशोरीताईंवर अंत्यसंस्कार करण्यात येतील। सध्या 11 वाजल्यापासून ते आता दुपारी 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव रवींद्र नाट्य मंदिरात ठेवण्यात आलेलं आहे। सध्या शास्त्रीय गायनामध्ये जी मोठमोठी कर्तृत्व गाजवणारी मंडळी आहेत, अत्यंत नामवंत गायक आहेत, यातले अनेक गायक हे किशोरीताईंचे शिष्य आहेत। किशोरीताईंकडून गाण्याचे संस्कार त्यांनी घेतलेले आहेत। जयपूर घराण्याच्या गायिका म्हणून गेली अनेक दशकं त्यांनी संपूर्ण देशातल्या नागरिकांना त्यांनी मंत्रमुग्ध केलेलं होतं आणि केवळ एका घराण्यापुरते अडकून न पडता एकंदरीत गायकीवर त्यांचे विचारसुद्धा त्यांनी शब्दबद्ध केलेले होते। तर सध्या रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणाहून आपल्याबरोबर पंडित रघुनंदन पणशीकर आहेत। रघुनंदन पणशीकर ज्यांनी 17 वर्ष किशोरीताईंकडे त्यांनी गाणं शिकलं, त्याचबरोबर किशोरीताईंच्या आईकडे सुद्धा गाणं शिकण्याचा अनुभव किंवा ते भाग्य रघुनंदन पणशीकर यांना लाभलेलं होतं। त्यामुळे त्यांना आपण बोलतं करणार आहोत किशोरीताईंविषयी आणि त्याचबरोबर पंचम निषादचे शशी व्यास हे देखील आपल्याबरोबर आहेत। सुरुवातीला आपण जाऊया शशी व्यास यांच्याकडे। शशी व्यास सर, अनेक आठवणी असतील, गेल्या इतक्या वर्षांचा प्रवास, इतक्या वर्षांची ओळख, इतके वर्षांचं अनेकदा एकमेकांना वेगवेगळ्या निमित्ताने भेटणं असेल। आत्ता या क्षणी यातल्या काय काय आठवणी तुम्ही आमच्याशी शेअर करू शकाल? म्हणजे आठवणी अनंत असतात। नेमकी आठवण त्या वेळेला सांगणं हा प्रश्न जरा कठीण असतो, पण एवढं सांगतो की एक साधारण 40-45 वर्ष मी ताईंचं गाणं सातत्याने ऐकत आलेलो आहे आणि गेली जवळपास 25 ते 30 वर्ष सांगीतिक सहवास आहे। मी आयुष्यात गाणं शिकलो नाही, पण गाणं ऐकावं कसं हे मात्र शिकलो आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या दिग्गज कलाकारांनी जी त्याच्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे त्याच्यामध्ये किशोरीताईंचं माझ्या मते सगळ्यात
मला असं वाटतं की जास्त योगदान म्हणजे जेव्हा जेव्हा आलं तेव्हा हा गाणं शिकत नाही म्हणून त्यांनी कधी माहिती दिली नाही असं नाही, किंवा समजावलं नाही असं नाही, किंवा आपण ज्याला म्हणतो निग्लेक्ट केलं असं नाही. म्हणजे त्यांचं मी कोल्हापूरला त्यांच्याबरोबर प्रवास केला तेव्हा त्यांनी रहना नहीं देस बिराना है हे गायले होते. तर मी त्यांना एक दोन प्रश्न विचारले की रहना नहीं देस बिराना है, की बाबा काय काव्य काय सांगायचा प्रयत्न आहे, काय सगळं चाललंय. तर एखादा कलाकार सहज सांगू शकेल, बॉस आप गाना नहीं सीख रहे तो क्यों पूछ रहे हैं, और आप खुद अपने आप समझ लीजिए. म्हणजे एक पण ताई म्हणजे अगदी अरे बाबा ह्याच्यातलं तत्वज्ञान तुला समजलं पाहिजे. म्हटलं ताई तुम्ही सूर लावताय, तुम्ही रहना नाही देस बिराना आहे म्हणताना त्याच्यामध्ये जो एक आपण आध्यात्मिक भाव त्याच्यातनं जो तुमचा प्रकट होतोय, त्याच्यामधली जी एक विराग आपण ज्याला म्हणतो, किंवा त्यातलं एक वैराग्यपूर्ण असं त्याच्यामध्ये ज्याला आपण एक म्हणतो की मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये असलेली एक फोलपणा, तो जो असा नकळतपणे तुम्ही सांगून जाताय, तर हे सगळं कसं. तर त्या म्हणल्या अरे शब्दांची भावना तुमच्या सुरातनं व्यक्त करताना तुम्ही त्याच्याशी एकरूप होणं आवश्यक आहे. तुम्ही नुसता सूर लावत नाही, त्यातला प्रत्येक शब्द त्या सुरांना भावना देताना तुमची भावना त्याच्याशी एकरूप झाली पाहिजे. ते तत्वज्ञान तुमच्यामध्ये पहिल्यांदा झिरपलं तर ते त्या सुरातनं झिरपणार ना. आणि हे सांगताना त्यांना त्याच्यापासून सांगून त्यांना काय मिळणार, पण मला काय मिळालं हे मात्र असे अनेक किस्से आहेत. प्रत्येक गोष्ट त्यांनी सांगताना घरी अगदी बसून गप्पा जरी मानल्या तरी गेल्यावर सांगायचे कशा करता आलायस, कार्यक्रम ठरवायला आलेला नाहीस ना. मी म्हटलं नाही नाही सर तुम्हाला भेटायला आलो. काय काम आहे, आपलं काम करत जा ना, उगाच फालतू गप्पा मारण्यात वेळ घालवू नको. छोट्या छोट्या गोष्टी, पण ती सांगण्याची एक, आणि तो अधिकार. एखादी आई मुलाला सांगते किंवा काय उगाच फटकं इकडे तिकडे फिरत बसलाय, हे सांगताना कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही, कोणाला हिणवण्याचा हेतू नाही, पण बाबा आपलं आयुष्य जे आहे ते एकदा मिळतं, ते कसं सन्मार्गी लावायचं त्याचा विचार करा ना. आता हे सटली सांगणं जे आहे ते जर का कळलं नाही तर मग त्या सहवासाचा काही आपल्यावरती, त्या अनुभवाचा आपल्याला काही फायदा झाला नाही. ताईंच्या विषयी असं एक छोटीशी गोष्ट सांगतो, तत्वनिष्ठ कसं असावं. म्हणजे रघु त्यावेळेला हजर होता. रंगभवनला जेव्हा मी माझ्या CA इन्स्टिट्यूटसाठी कार्यक्रम केला तेव्हा आधी त्या शेवटी गाणार होत्या. मग काही कारणास्तव पहिल्यांदी गायला आल्या. त्या नाराज होत्या, म्हणल्या अरे पहिल्यांदी लोक येत नाहीत, येत जात असतात, लोक उशिरा येतात, नको वाटतं. म्हटलं ताई सगळे लोक हजर राहणार. तुम्ही पडदा उघडल्यानंतर तुम्हाला सबंध सभागृह खचाखच भरलेलं दिसेल, कारण तुम्ही कुठच्याही वेळेला का तुमचे जो हा सगळा फॅन क्लब आहे तो तिथे हजर असणार आहे. म्हणल्या नसला तर मी गमतीत म्हटलं की ताई तुम्हाला मी दुप्पट फी देईन. तर म्हणल्या बघा आपला शब्द पाळायचा. म्हटलं पण ताई जर का आली सगळी लोक तर काय. तर म्हणल्या मी फुकट गाईन, एक पैसा तुझ्याकडनं घेणार नाही. अच्छा. आणि जेव्हा 9:30 वाजता पडदा उघडला तेव्हा रंगभवन खचाखच भरलं होतं. 4 दिवसांनी जेव्हा मी त्यांना त्यांची बिदागी द्यायला गेलो तेव्हा म्हणल्या कसला चेक आहे. म्हटलं ताई परवा तुमचं गाणं झालं त्याचा चेक. नाही म्हणले मी पैसे कशा करता घेऊ. म्हटलं अहो ताई तुम्ही गायलात, आपलं ठरलंय, हे बिदागी. छे म्हणलं मी तुला शब्द दिला होता, सगळा ऑडियन्स हजर होता, आता काय मी पैसे घेणार नाही. त्यांना तुम्ही हे पैसे घ्या ते मी गमतीत म्हणालो होतो. त्या म्हटल्या तू गमतीत म्हणाला असशील पण मी गमतीत म्हणालेलं नाही. मी तुला शब्द दिला तो दिला. महत मुश्किलीने त्यांना मी ते, म्हणजे मुलगा मग आईशी भांडतो कसा तसं भांडून त्यांच्या हातात जेव्हा चेक ठेवल्या, म्हणल्या बघ 10 वेळा विचार कर, उद्या असं म्हणू नको ताईनी पैसे घेतले म्हणून. पण ह्यातनं जे एक अनेक त्यांनी सांगितलं आम्हाला की शब्द दिलात की मग जागा. आणि एक कलाकार मी बघितलं की पैशासाठी म्हणून त्यांनी मैफली केल्या नाहीत. पैसे कोणाला नको असतात, सगळ्यांना हवे असतात. पण मला कोणी पैसे दिले म्हणून मी गाते असं नाही. भारंभार मैफली केल्या नाहीत. वन ऑफ द रेअर आर्टिस्ट who never thought performance is the only litmus test of your establishing your caliber as an artist. There are many things that you can do and still establish yourself as a musician par excellence. म्हणून किशोरीताईंची सृजनशीलता ही अभावाने आढळते आपल्याला या संबंध जगात. एकमेव द्वितीय अशी कलाकार म्हणजे किशोरीताई.
बिलकुल शशीजी आपल्याबरोबर पंडित रघुनंदन पणशीकर सुद्धा आहेत. पणशीकरजी, त्या गायिका म्हणून कशा होत्या, त्यांचा सगळा ठेवा आता सुदैवाने त्यातला बहुतांश ठेवा सध्या उपलब्ध आहे, त्यामुळे त्यांचे स्वर हे ऐकण्याची संधी इथून पुढच्या पिढ्यांना मिळत राहील. पण अशी फारच कमी मंडळी आहेत, निवडक मंडळी आहेत की ज्यांना त्यांचे शिष्य म्हणून राहण्याची संधी मिळाली किंवा त्यांचं शिष्यत्व पत्करण्याची आणि त्यांच्याकडून गाणं शिकण्याची संधी मिळाली. त्यातले तुम्ही एक आहात. जवळपास 17-18 वर्ष तुम्ही त्यांच्याकडे गाणं शिकत होतात आणि केवळ त्यांच्याकडेच नाही तर त्यांच्या मातोश्रींची सुद्धा शिकवण तुम्हाला मिळालेली आहे. तर गुरु म्हणून त्या कशा होत्या याविषयीचे काही अनुभव आपण आमच्या प्रेक्षकांशी शेअर करावेत प्लीज. नक्कीच मला हे सांगायला नक्कीच आवडेल की बऱ्याच वेळा शिष्य गुरुकडे जातो आणि मला तुम्ही शिष्य म्हणून पत्करा असं सांगितलं जातं. पण माझ्या बाबतीत जरा उलटं झालेलं आहे की आमच्या नाटकाच्या निमित्ताने त्या संगीत दिग्दर्शन त्यांच्याकडे होतं. त्यामुळे ते संगीत दिग्दर्शन करताना त्यांनी काहीतरी एक जागा येत नव्हती कोणाला, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं तू गातोस ना म्हणून दाखव. ते मी म्हणालो आणि त्यांनी सांगितलं संध्याकाळपासून ये. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शिष्याला ये म्हणून सांगणं हे माझ्या एकट्याच्याच बाबतीत झालेलं आहे. ह्याचा मला अतिशय अभिमान पण वाटतो. चालू आहे याच्यात काही. बिलकुल पणशीकरजी तुमचा आवाज येतोय. दुसरं मला असं सांगायचं वाटतं की गुरु म्हणून त्या किती श्रेष्ठ आहेत की बरोबर राहून सुद्धा आपण ज्याला म्हणतो की त्यांच्या बरोबर मला त्यांनी 20 वर्ष ठेवलं आणि त्यांच्या बरोबर राहण्याने त्यांच्या सहवासामुळेच माझ्या इतके बदल होऊ शकले. आणखीन महत्त्वाचं म्हणजे की शिष्याची दृष्टी गाण्याकडे राहायला पाहिजे ह्याच्यासाठी त्या किती प्रयत्नशील होत्या. म्हणजे आमची नाटक कंपनी प्रभाकर पणशीकर, तर प्रत्येक तो पहिला शोला आम्हाला जायची हौस असायची. मला कधी जाऊ दिलं नाही त्यांनी, आमच्या नातेवाईकांच्याकडे कोणाकडे जाऊ दिलं नाही. म्हणजे जेणेकरून माझी नजर फक्त सुरांवर कशी राहील हे मला आज पटतं की माझी बाकीचे सगळे जे मित्रमैत्रिणी, नाटक, अमुक तमुक, नातेवाईक हे सगळं त्यांनी कट शॉर्ट केलं आणि माझी दृष्टी फक्त संगीताकडे वळवली त्यांनी, असं मला वाटतं. आणि हे फार मोठी गोष्ट आहे ही की शिष्याला बाकीचे त्याच्या गोष्टी बाजूला करून फक्त सुरांकडे, म्हणजे आता सूर हेच माझे नातेवाईक झाले, आता सुरांच्या मध्येच मी रमलेला असतो. हे केवळ आणि केवळ त्यांच्याचमुळे शक्य झालं. आणि त्यांची शिकवण्याची पद्धत आपण जसं म्हणतो की त्यांनी मला पहिलं वाक्य सांगितलं जे आज मी अजूनही ते फॉलो करतो आहे की जे माझ्या गळ्यातनं येतं ते तुझ्या गळ्यात यायला पाहिजे. एवढं एक वाक्य मला 20 वर्ष पुरलं की त्यांनी जे सांगितलं, त्यांनी भजन म्हणलं ते भजन तसंच्या तसं मी म्हणायला पाहिजे, त्यांनी आलाप केला, त्यांनी राग म्हणले ते तसंच्या तसं मी म्हणायला पाहिजे. आणि एवढ्या एका वाक्यामुळे माझ्यात जर एवढा बदल होऊ शकतो तर त्यांचं गुरु म्हणून महानता मी किती सांगू. शिष्याचं कल्याण व्हावं ह्याच्यासाठी त्या इतक्या काटेकोर असायच्या की अरे ह्याचा आवाज जड आहे, ह्याचा आवाज हलका व्हायला पाहिजे, ह्याची सुराची समज कशी आहे, ह्यानी सुरांकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, ह्याचा आवाज हलका होण्यासाठी ह्याला वेगळ्या पद्धतीने रियाज करायला पाहिजे. म्हणून त्यांनी माझ्याकरता विशेष गझल रचल्या, वेगवेगळी भजनं रचली, वेगवेगळ्या कर्नाटक संगीतातल्या काही गोष्टी आम्हाला शिकवल्या जेणेकरून आवाज तुझा तयार पाहिजे. कुठल्याही गोष्टी शास्त्रीय संगीत म्हणताना शास्त्रीय संगीत पाहिजे, भजन म्हणताना भजन पाहिजे, गझल म्हणताना गझल पाहिजे, गझल म्हणताना शास्त्रीय संगीत वाटलं नाही पाहिजे. ते अशा कित्येक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि सगळ्यात मोठं वरदान आम्ही जे म्हणू की चिंतनशास्त्र, की एखाद्या रागाचं चिंतन करून तुमच्या मनावर तो राग कसा चढवायचा. म्हणून दिवसातनं आम्हाला त्यांनी 5 मिनटं तरी चिंतन करत जा म्हणून सांगितलं. आणि ज्याच्यामुळे आज मला काही मांडायचं असलं तर मी ते चिंतन करून मांडू शकतो. त्यासाठी मला प्रत्यक्ष गाऊन बघायची आवश्यकता नाही. हा मला वाटतं हा सगळ्यात मोठं वरदान, मोठा साठा त्यांनी मला उपलब्ध करून दिलेला आहे की एखाद्या रागाचं चिंतन. त्यामुळे हे अशा कित्येक आनंद गोष्टी आहेत. आणि मला आवर्जून इथे सांगावं असं वाटतं, जसं किशोरीताई ह्या माझ्या गानगुरू आहेत तशा त्या माझ्या सद्गुरू पण आहेत. कारण काही अशा प्रसंगामध्ये त्यांनी मला राघवेंद्र स्वामींची दीक्षा पण दिलेली आहे. त्यामुळे नुसत्याच गानगुरू नाहीत तर माझ्या त्या सद्गुरू पण आहेत असं मला नमूद करावंसं वाटतं. बिलकुल पंडित रघुनंदन पणशीकरजी आणि शशी व्यास, तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद. तुम्ही या आठवणी आमच्याशी शेअर केल्यात त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.